बघा आम्ही कुठं आलोय. तर आम्ही कुठं आलोय, चला या. ताईंनो आणि दादांनो, तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर इकडं आजीचं बाबाचं बटाटे उकडायचं काम चालू झालं होतं. सकाळ सकाळ बटाटे उकडायला घातले होते. तर दोघंही गप्पा मारत मारत बटाटे सोलत होते. बघा इकडं खूप मस्त आणि मजेमध्ये बटाटे उकडायला घातले होते. मग म्हणलं चला आता भाजी काय बनावं, आज जायचंय लग्नाला, त्याच्यामुळं मग आज केलं बटाटा. आणि म्हणलं बटाट्याचं नाश्त्याला म्हणून हे पराठे, तर पराठे करायचा कार्यक्रम चालू इकडं. आजी नाश्ता करून गेली आणि ते सोलीच्या बाहेर बटाटे उकडून झाले, त्यांना लावले तिथं मी बटाटे सोलायला. आणि म्हणलं तवर मी करते पराठे. तर असे तर दादा आता पराठे खायला बसलाय, तुम्ही पण या पराठे खायला. तर चला, आपला स्वयंपाक झाला, चहा झाला, नाश्ता झाला. आता म्हणलं किसून घ्यावा. बघा ही किसणी अशी, याने आता मी किसून घेणार आहे बटाटे. तर इकडं आजीने बाबानी हे करून ठेवलेत. माशा पण आता थोड्याफार यायला लागल्यात बघा. तर बघा एवढे बटाटे आजीने बाबानी सोलून ठेवलेत. आता मी मस्तपैकी हे किस घालून घेते. आजी लावले तवर भांडे घासायला, म्हणलं तुम्ही घासा तवर भांडे, म्हणजे मग आम्हाला जायचंय लग्नाला. तर चला, बराच राडा पण आहे, अजून आवरायचा पडलाय. कपडे इकडं तिकडं सगळा राडा आहे. हा द्या ना. तर विषय असा आहे, आजी म्हणती 2 देऊ का. तर मी नाश्त्याला पराठे बनवले होते आणि आपले पप्पू तात्याला दीपू आणायला देऊ का विचारित होती. तर म्हणलं दे, नाही का चालायचंच. नाणी आजी काय असं काही बनवीत नाही, तिला काही येत नाही, म्हणजे येतं तिला पण ती काही ह्या भानगडीत पडत नाही. त्याच्यामुळं मग म्हणलं, आजी म्हणत होती का देऊ का त्यांना, असा विषय आहे. आणि कसं आहे, लग्न झाल्यावरती ज्याची त्याची जोडीदारीनं आपल्या नवऱ्यासाठी सगळं काय ते नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घालते. पण आता इथं तसं नाही आहे, कारण मुलीच भेटत नाही. काय करावा, तुमच्या कोकवानं का असली तर मला नक्की सांगा, आमच्या दीपवानासाठी एखादी मुलगी आणि पप्पूतात्यासाठी पण. तर असा विषय आहे. तर चला जाऊ द्या, ते काही असन आपण घेऊ आता आवरून. मी पटक्याचं आवरून घेते. आता पहिल्यांदा किस घालून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. पहिल्यांदा बघा माझी मेहंदी कशी रंगली का नाही, किती रंगली बघा. म्हणतात जेवढी मेहंदी रंगण का तेवढं आपल्या मिस्टरांचा आपल्यावर जीव असतो. तर बघा अशी एवढी मेहंदी माझी रंगली आणि मी काढली ही बघा. इकडून पण काढली अशी. मला मेहंदी लय आवडती काढायला, पण लय झोप येते त्याच्यामुळे मग मी काढतच नाही. पण रात्री मी काढली. तर बघा अशी काढली मेहंदी. येते का नाही मला कमेंटमध्ये सांगा नक्की. तर चला आता मी पटक्यास आवरून घेते आणि मग परत आपल्या लग्नाला जायला तयार पण व्हायचं आहे. तर आमच्या चुलत ननंदबाई आकाबाई पण आलेल्या आहेत. तर त्यांच्यात पण तुमची ओळख करून देणार आहे मी, त्यांना पण आमच्या सोबत घेऊन जाणार आहे. तर चला आता मी फटक्यास आवरून घेते, टपक्यास. तर बघा इकडं बटाट्याचा किस आपला चाललाय. तर ह्या किसने घातलाय, लय भारी झालाय बघा. अजून राहिला एवढा घालायचा. आणि हे बघा इकडं घातलाय. आणि शो बटाटा बघा, बटाटा आहे बघा, केवढा बटाटा आहे बापरे, हातात पण बसत नाही. बरेच लय बटाटे असेच आहेत, मोठाले गोटेचे गोटे. तर असे चला आता झालाय, थोडा राहिलाय तेवढा करून घेते. आजी पण आली बटाट्याचं किस घालायला. याच्यावरच घालू ना, याच्यावर आता किती राहिले, थोडेच राहिले. काय देऊ, गोटा दिला आहे मला. हा द्या, ते वाऱ्याने उडून नाही जाणार. मग आणला धुवून द्या, इकडं पुढे या. असं इथं ठुते. किती लांब लांब लय भारी किसनी, लय भारी काकू आजीची. तर काकू आजीची किसनी आणली आम्ही. त्यांनी लय छान मस्त बटाट्याचा किस होते, पिवळा धमुक झालाय मस्त. आज काय झालंय, आभाळ आलंय जराशी, सकाळी आम्हाला माहीतच नव्हतं.
25ला 22ला 21ला सांगितलाय पाऊस असं म्हणत होते, पण काही लक्षात नाही आलं. मी सरळ म्हणलं आज काय स्वयंपाक बिपाक नाही, लग्नाला जायचं म्हणलं, तोपर्यंत पटक्यास बटाट्याचा किस घालून होईल म्हणून घातला, पण ऊनच नाही लई. आता पडलंय थोडंफार, आता घेते एवढा पटक्यास किस करून, थोडा राहिलाय तेवढा, म्हणजे मग मला परत कपडे धुवून घेते आणि मग लग्नाची तयारी. तर चला आता, चला सगळं आवरून आम्ही निघालो आता लग्नाला. तर इकडं काय सगळे बसून झाले. आतेबाईल का नाही बोलावलं रे आयुष? आज आमचे ड्रायव्हर हे आहेत आहे की नाही. तर आल्टो घेऊन आम्ही गावात लावणार आहे आणि एर्टिका घेऊन जाणार आहे की नाही. का तूच आली तर दादा? तर असं आहे. पप्पा कुठे गेले? चला चला, टाइम झाला लई, निघा चला. बघा गावात आलं तरी आमच्या तिथीचा असं इकडं मेकअपच चाललाय. असं मेकअप कवर करीत आवरून ठेवायचं ना तो. होय ग, आवर लवकर. इकडं आमच्या ह्या आत्या बाई हाय बे करा इकडं. तर आमच्या या मुंबईच्या अक्काबाई आहेत. आवरलं का नाही परी? अगं काय कवर, किती उशीर झाला. असं असतं का पुढं? दीदी तिला पाणी दे. आणि आमचा ह्यो तावड्या तर येतच नाही. आवरा पटापटा ग, लय टाइम झाला. आवरलं तू? झाला सगळा मेकअप? हा ग अग्रा कधी घेतलं ग? इकडे बघ, मला बघू दे. हा काय बाई, मेकअप तर काय कवर उरकतच नाही. छकूचा ड्रेस घेतला का? काढून ठेवला का? तू बर्थडेला घातलेला तो फ्रॉक काढला नाही का मम्मीने? ती बोमला दिन, तिचा फोन येऊन गेले. तर आम्ही येऊन पोहोचलो मंगल कार्यालयामध्ये. खूप छान मस्त डेकोरेशन केलेले होते आणि सगळे पाहुणे मंडळी पण आलेले होते. सगळेजण आपले माणसं सगळे बसले होते. इकडं मुलींनी मेकअप करून येऊन बसले होते. छकुनी ड्रेस पण चेंज केला होता बघा इकडं. आणि आता थोड्या वेळातच नवरी नवरदेवाचे आगमन होऊन त्यांचा लग्न सोहळा सुरू होणार होता बघा इकडं. खूप छान मस्त नवरी नवरदेवाचे व्हिडिओ फोटो आणि खूप छान मस्त झालं हे. बघा आम्ही कुठं आलोय. तर आम्ही कुठं आलोय, चला या. तर सगळी शेटे कंपनी इकडं ताईबाईच्या घरी. ताईबाई कुठं राहिल्या? ताईबाई कुठं राहिल्या? पण तर ताईबाईच राहिल्या माग. चला चल का स्नेहल, ननंदबाईचं घर बघायचंय आपल्याला. चलो तुमचा फोन एक नाही राहायचा कवर रवी. चला चला दादू, अजून काम पूर्ण झालं हो. इथं तर लय शिमिट आहे. बाय 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 बाय. हा काय साफसफाई कधी करायची मग? तर चला आमच्या आत्याबाईचं घर. चप्पल घालून येऊ का? आयला मस्त आहे घर ताईबाईचं बर का. वा 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 वा. लय मस्त आहे ना का? तर असं घर आहे बघा, खूप छान आहे, मस्त आहे. छकू काय करते? का म्हटलं दाबी ती? बेडरूम. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.